नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन घेणार आहे. ते म्हणजे जेही आपल्या महाराष्ट्र स्टेटची मेडिकल काउन्सिलिंग आहे, या मेडिकल काउन्सिलिंगला एकंदरीत सुरुवात झाली आहे. एमसीसी काउन्सिलिंग सोबतच आपली स्टेट काउन्सिलिंग या दोन्ही प्रवेश प्रक्रिया सध्याच्या स्टेजला या ठिकाणी सुरुवात झाल्या आहेत. आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये एकंदरीत एमसीसीच्या काय डेट्स असणार आहेत आणि सीईटीच्या काय डेट्स असणार आहेत याबद्दल आपण माहिती घेऊ. पण एमसीसी बद्दल मी ऑलरेडी माहिती दिली आहे. तर सध्याच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण स्टेट काउन्सिलिंग बद्दल माहिती घेणार आहेत. आणि जी सध्या माहिती घेत आहेत या माहितीमध्ये एक महत्वाची एक इन्फॉर्मेशन आहे की प्रोसेसमध्ये आणि रजिस्ट्रेशनमध्ये थोडेफार या ठिकाणी चेंजेस आहेत. त्या चेंजेस बद्दल सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे, की जेणेकरून विद्यार्थी पालकांना याबद्दल इन डिटेल इन्फॉर्मेशन घेऊनच मग आपल्याला चॉईस फिलिंग करायची आहे. पहिला महत्वाचा बदल या ठिकाणी काय आहे, जेही विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत अशा विद्यार्थ्यांना आपलं आधार कार्ड अपडेट ठेवणं गरजेचं आहे. अपडेट म्हणजे काय, आपल्या आधार कार्डवरचा डेटा सर्व व्यवस्थित असायला पाहिजे. आपलं आधार कार्ड या ठिकाणी आपल्या मोबाईल नंबरला लिंक पाहिजे आणि सोबतच आपलं आधार कार्ड आपल्या डिजी लॉकरला सुद्धा लिंक असणं आवश्यक आहे. कारण या ठिकाणी आधार कार्ड ओटीपी व्हेरिफिकेशन होणार आहे आणि मगच तुमचा पुढील फॉर्म या ठिकाणी प्रोसेस होणार आहे. या संदर्भातची जी इन्फॉर्मेशन अपडेट होते, जे पेड काउन्सिलिंगचे ग्रुप आहेत आपले विद्यार्थ्यांचे, यांच्या ग्रुपवरती जवळपास आपलं 1 मंथ बिफोर आपण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली होती. कारण रिझन काय, जेव्हाही या ठिकाणी इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली किंवा वेगवेगळ्या काउन्सिलिंगला प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती, त्या ठिकाणी जे डिजी लॉकर कंपल्शन आलं होतं त्या अकॉर्डिंग मेडिकल बद्दल सुद्धा आपण या सूचना ग्रुपवर दिल्या होत्या. जेही विद्यार्थी समजा आजच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ वॉच करत आहेत अथवा नव्याने पाहत आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना जर आपली पेड काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर ते सुद्धा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जॉईन करू शकतात. आता जे काही आपलं 5 तारखेचा अपडेट आला आहे, 5 तारीख आहे आज जो आपण व्हिडिओ बनवतोय, हा आपल्या 6 तारखेचा डेटचा व्हिडिओ आहे. पण पाहिला असता सध्याला रजिस्ट्रेशन करत असताना वेबसाईटमध्ये बरेच या ठिकाणी अडचणी या ठिकाणी दिसून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विनंती आहे, आपण 5 तारखेच्या ठिकाणी 6 तारखेपासून सॉरी 7 तारखेपासून जर रजिस्ट्रेशनला सुरुवात केली तरी चालू शकतं. आणि या रजिस्ट्रेशन मध्ये सध्या विद्यार्थी पालकाचा एक गोंधळ निर्माण झाला आहे. त्या गोंधळ निर्माण व्हायची परिस्थितीला स्वतः सीईटी सेल कुठेतरी कारणीभूत आहे असं मला या ठिकाणी निदर्शनात येत आहे. जेही मी वैयक्तिक अभ्यास केला त्याबद्दल मी बोलत आहे, तेही तुम्हाला लक्षात देईन तुम्हाला करून. कारण जे सध्याची नोटिफिकेशन आहे आपली, याच्यामध्ये ओनली रजिस्ट्रेशन कॅन्डिडेट सेशन अप्लाय फॉर एमबीबीएस बीडीएस, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना फक्त एमबीबीएस बीडीएस ला ऍडमिशन घ्यायचं आहे त्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे असं सीईटी सेलचं म्हणणं आहे या नोटिसानुसार. आणि हे डेट जी आहे आपली 6 तारखेपासून 12 तारखेपर्यंत, म्हणजे 6 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट अगदी आपल्याला या ठिकाणी 6 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे विंडो या ठिकाणी खूप कमी कालावधीची दिली आहे. तर विद्यार्थ्यांनी जेवढं होईल तेवढं आपलं लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि प्रोसेसमध्ये राहायचं आहे. दुसरा महत्वाचा पॉइंट या ठिकाणी काय, जोही पेमेंट आपल्याला करायची आहे या फॉर्मची, तर हे पेमेंट आपल्याला 13 तारखेपर्यंत जरी केली तरी चालू शकतं. सेम ॲज डॉक्युमेंट जे अपलोडिंग आहे 13 तारखेपर्यंत जरी केलं तरी चालेल. म्हणजे एकंदरीत 12 तारखेपर्यंत ओनली फॉर आपलं रजिस्ट्रेशन जरी असेल तरी ओके आहे आणि 13 तारखेपर्यंत पेमेंट आणि डॉक्युमेंट्स अपलोड जरी केले तरी चालणार आहे. आणि हा जो टोटल ऍक्टिव्हिटी शेड्यूल आहे, हा एक प्रकारे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. यामध्ये डेफिनेटली काहीतरी चेंजेस होतीलच. कारण का, सीईटी सेलची जी सध्याची वेबसाईट आहे, या वेबसाईट वरती ज्याही वेळेस आपण फॉर्म फिल करण्याचा प्रयत्न केला, एसओएस डेटा अनमॅच्ड हा प्रत्येक विद्यार्थ्याला मेसेज सध्याला येत असलेला पाहून येत आहे. आणि बरेच क्वचित असे विद्यार्थी त्यांना हा मेसेज येत नाहीये. तर हा एक सुद्धा सध्या मोठा प्रॉब्लेम आहे. कारण पाहिला असता ज्या विद्यार्थ्याची 2026 मध्ये 12वी झाली अशाच विद्यार्थ्याचा डेटा मॅच होतोय. 2025 मध्ये जरी 12वी झाली असेल आणि आधार कार्ड आणि या ठिकाणी जर आपला 12वीचा डेटा जर मॅच होत असेल तरच पुढे फॉर्म प्रोसेस होत आहे. इन केस डेटा मिसमॅच होत असेल तर फॉर्म तिथंच या ठिकाणी स्टॉप झालेला दिसून येत आहे. यावरती सीईटी सेल डेफिनेटली अपडेट घेईल. त्या संदर्भात आपण सीईटी सेलला मेल सुद्धा याबद्दल केलेला आहे. ठीक आहे. मेन आता यामध्ये जो काही आपला ग्रुप ए आहे, म्हणजे सीईटी सेल 2-3 वर्षापासून ग्रुप ए, बी आणि सी अशा प्रकारे या ठिकाणी काउन्सिलिंग कंडक्ट करताय. तर ग्रुप ए मध्ये एमबीबीएस बीडीएस, ग्रुप बी मध्ये बीएमएस बीएचएमएस बीयूएमएस आणि ग्रुप सी मध्ये बीपीटीएच बीओटीएच आणि बीएसएलपी असे 3-4 कोर्सेस या ठिकाणी कंडक्ट केले जातात. आणि या कोर्सेसच्या माध्यमातून अजून एक गोष्ट क्लिअर करायची आहे, जेही यावर्षी फिजिओथेरपीचे ऍडमिशन होणार होते,
बऱ्याच वेळेस असं माहिती देण्यात आली की हे ऍडमिशन एकंदरीत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 12वीच्या मार्क्स वरती होतील असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं, नोटिफिकेशन होतं. पण सध्या ज्यावेळेस आपण पाहतोय सीईटी सेलच्या इन्फॉर्मेशन ब्राउचर मध्ये बीपीटीएच कोर्स बद्दल माहिती देण्यात आली आहे. सोबतच बीपीटीएच कॉलेजची लिस्ट सुद्धा या ठिकाणी देण्यात आली आहे. खूप महत्वाचा पॉइंट आहे. जेही आपलं सीईटी सेलचं इन्फॉर्मेशन ब्राउचर आपण जेव्हा पूर्ण रीड करू, या ब्राउचर मध्ये आपल्याला एकंदरीत बीपीटीएच कोर्स आपल्याला मेडिकल काउन्सिलिंग अंतर्गत दिला जात आहे आणि सोबत या कॉलेजच्या देखील माहिती या कोर्सची आपल्याला याच ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थी पालकांनी जे बीपीटीएस साठी रजिस्ट्रेशन करणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी सध्याच्या परिस्थितीला आपलं रजिस्ट्रेशन करून सिक्युअर ठेवणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी जो पुढील शेड्यूल आहे हा सुद्धा देण्यात आहे. पण आपण सध्याचा जो शेड्यूल आहे 13 तारखेपर्यंत या ठिकाणी चर्चा करू. 13 तारखेच्या नंतरचा जो शेड्यूल आहे त्याबद्दल आपण नंतरच्या ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन घेऊया. आता जर या ठिकाणी मला कन्फ्युजन आहे तर साहजिक आहे बऱ्याच विद्यार्थी पालकांना सुद्धा या ठिकाणी कन्फ्युजन या ठिकाणी हे झालंय की या ठिकाणी ऑनलाईन रेफरन्स फॉर्म फिलिंग प्रोसेस सिलेक्शन डिवायडेशन यांनी करून दिले आहे. ग्रुप ए मध्ये जसं मी आता सांगितल्याप्रमाणे हे कोर्सेस याने दिले आहे. पण जो प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे की या ठिकाणी विद्यार्थ्यांना की सध्या एमबीबीएस बीडीएस साठी रजिस्ट्रेशन करताना 1000 रुपीज फीस भरायची आहे आणि जर विद्यार्थ्यांना सेम याच विद्यार्थ्यांना जर बीएमएस रजिस्ट्रेशन करायचं असेल तर याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशनची डेट आपण पुढे अपडेट करू अशी माहिती दिली आहे. म्हणजे सेपरेटली डेट येतील, सेपरेटली रजिस्ट्रेशन करायचं असं माहिती येत आहे. पण ज्यावेळेस आपण यांचंच इन्फॉर्मेशन ब्राउचर चेक करतो तर या ठिकाणी एकंदरीत एमबीबीएस पासून अगदी बीपीटीएच पर्यंत सगळ्याच कोर्सची 1000 रुपीज फीस या ठिकाणी देण्यात आली आहे. तर ज्यावेळेस इन्फॉर्मेशन ब्राउचर आपण रीड केलं तर या ठिकाणी सीईटी सेलचे बऱ्याच प्रकारे काही गोष्टी थोड्याशा न कळत किंवा घाई गडबडीत त्या ठिकाणी ब्राउचर मध्ये दिल्यात असं मला या ठिकाणी वैयक्तिक वाटत आहे. कारण जर आपल्याला ऑल प्रोसेसचं रजिस्ट्रेशन एकत्र ठेवायचं होतं तर याही ठिकाणी या कोर्सला मेन्शन करायची आवश्यकता नव्हती. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट जर आपण फक्त नोटिफिकेशन एमबीबीएस बीडीएस दिलं असेल तर सध्या फक्त इन्फॉर्मेशन ब्राउचर सुद्धा आपलं एमबीबीएस बीडीएस येणं गरजेचं होतं. अगदी सर्व कोर्सेस एकत्र ब्राउचर द्यायची सुद्धा काही आवश्यकता नव्हती. बरोबर आहे. कारण या गोष्टीमुळे थोडा विद्यार्थी गोंधळ झालेला आहे. पण विद्यार्थ्यांना सांगू शकेल सीईटी सेलचे जे काही रिसेंट अपडेट येतील त्याकडे तुम्ही कंटिन्यू लक्ष ठेवा. गरज पडल्यावर सीईटी सेलचे कॉन्टॅक्ट नंबर वेबसाईट वरती आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी माहिती घ्या. जे पेड काउन्सिलिंग विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना आपण वेळोवेळी या माहिती देऊन क्लिअर करणार आहोत. मेनली जे काही रजिस्ट्रेशनचा अपडेट आहे या अपडेटानुसार जोही आपला शेड्यूल चालू होतोय या शेड्यूल बद्दल सुद्धा तुम्हाला इथे मी माहिती दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना सध्याच्या स्थितीला फक्त आणि फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे. चॉईस फिलिंग हा पार्ट आपला एसएमएल रँक नंतर येत असतो. एमसीसी काउन्सिलिंग मध्ये चॉईस फिलिंग आणि रजिस्ट्रेशन हे एकत्र सुरुवात होतात. पण या ठिकाणी हे दोन्ही पार्ट या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोसेस आणि वेगवेगळ्या ह्याच्या अनुसार आपल्याला करता येत असतात. ठीक आहे. जर विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकच माहिती द्यायची होती, जोही आपला सध्याचा सीईटी सेलचा काउन्सिलिंग शेड्यूल आहे तो आहे आपला 6 तारखेपासून 12 तारखेपर्यंत 6 दिवस आपल्याला वेळ आहे. या वेळेमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि जे काही पुढचं नोटिफिकेशन येईल यांचं त्याकडे आपल्याला लक्ष ठेवायचंय. कारण पाहिलं असता 2025 मध्ये एकच रजिस्ट्रेशन हे एमबीबीएस पासून ते फिजिओथेरपी पर्यंत म्हणजे एका 1000च्या रजिस्ट्रेशन मध्ये आपला एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच हे सगळे कोर्सेस या ठिकाणी कव्हर व्हायचे. पण सध्या त्यांचं जो नोटिफिकेशन दिसत आहे ते फक्त एमबीबीएस बीडीएस साठी दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थोडा 1-2 दिवस वेट करा. एक्झॅक्टली सीईटी सेल कडनं काही डिक्लेरेशन येईल त्या डिक्लेरेशन अनुसार आपण पुढचे डिसिजन सुद्धा आपण घेऊ शकतो. पण ओनली फॉर जे एमबीबीएस ला ट्राय करणार आहेत त्यांनी अगदीच रजिस्ट्रेशनला सुरुवात करायला हरकत नाही. ठीक आहे. सध्याच्या या व्हिडिओमध्ये आपण एवढी माहिती घेऊया. नेक्स्ट आपण जे रजिस्ट्रेशन फॉर्म ऑनलाईन